Ma'am, I think you should wear this sari and this necklace. It will go together so well. See? But what about this one? I like this one also. This is also good. पण हे थोडं जास्त नाही का होते? नाही हो आई, आपलं फंक्शनच एवढं मोठं आहे. हे परफेक्ट दिसेल. Actually, what I think, you should wear something purple, like this. तुम्ही यात खूप सुंदर दिसाल. हा, ही चांगली कल्पना आहे. ही साडी आवडली मला. व्हेरी प्रिटी. बाबा मी पण त्यांना हेच म्हणालो, पण त्यांना वाटलं की मी जोक मारतोय. अरे देवा, हे काय चाललंय? अरे घरात काय आपण जत्रा भरवतोय की काय? अरे ही पूर्ण अंगावर रंगरंगोटी. बाबा, त्याला टॅटू म्हणतात. हळदी कुंकवासाठी उद्या स्टॉल लागणार आहेत ना, त्याच्या डेमोसाठी आलेत हे. अरे देवा, डेमो असा मग हळदी कुंकू कसा असेल? ऑसम असणार आहे बाबा. मीडिया कव्हरेज पण असणार आहे. हे म्हणजे पेज 3 मध्ये चमकायचं असेल तर त्या क्वालिटीचं दिसलं पण पाहिजे ना. थोडी बघा, हे कॉम्बिनेशन मला हा, हे चांगलं. अवनी वहिनी, आता मी तुम्हालाच आवाज देणार होते. ऐका ना, तुम्ही एक टॅटू काढून घ्या ना. मी आणि टॅटू नको ग बाई. अवनी वहिनी प्लीज ना, एकच काढा. मला शोभणार नाही ते. उगाच अवघडल्यासारखं होईल मला. नको, ते तुमचं तुम्हीच करा बाबा, मला नको. जाऊ दे ग तनया, ती जरा प्रौढ झाल्यासारखीच वागते आणि दुसरीकडून तर काय अपेक्षाच नाही. आपण आपली हौस पूर्ण करूया. त्यानं बसू देत. ठीक आहे, चालेल. आकाश दादा, ऍक्च्युली मला तुला एक रिक्वेस्ट करायची होती. नाही म्हणजे उद्या आम्ही सगळ्याच बायका खूप बिझी असू ना कामात, तर प्लीज तू आम्हाला हेल्प करायला उद्या घरी थांबशील का? मी मी काय करणार, आणि मला ऑफिसलाही जावं लागेल. हां, तसंही कुठे काय काम असतं तुला ऑफिसमध्ये? नाही म्हणजे आता तुला जरा कमी काम असतं ना, म्हणजे तू थांबला तर आम्हाला हेल्प होईल. प्लीज थांबशील का? ओके, थांबेन. अरे आपण घरात थांबून मजा करूया ना आकाश, है की नाही? अरे ह्या बायकांना जर मदत केली तर आपले पण फोटो पेज 3 वर चमकतील. बाबा, तुमचे फोटो नाही येणार आहेत. का? कार्यक्रम बायकांचा आहे. तिच्या मग आम्ही काय फक्त बोर व्हायच्या पुरुषांनी? बाबा बाबा हो, असं काय करताय? तुम्हीच तर म्हणाला होतात ना की लहानपणी गावी असताना बायका हळदी कुंकू करायच्या आणि तुम्ही गच्चीवर पतंग उडवायचे. अरे हो, खरंच की. पतंग उडवल्याशिवाय संक्रांत कसली? मग चला मग लगेच पतंग घेऊन आलो. हा. अहो नाही, तयार पतंग कशाला? आपण सामान घरीच मागवूयात आणि घरीच पतंग तयार करूयात. नाही म्हणजे मुलांना पण जरा मजा येईल ना, म्हणून म्हटलं. हा, हे बेस्ट. तुम्ही म्हणाल तसं ही संक्रांत आपण सगळे मिळून एन्जॉय करूया. हो. म्हणजे काय, ऑफकोर्स येतं. नाही पण आपण ना चेक करूया की तुमच्या आईला येतं का. वसुंधरा सांगा काय करायचं असतं. हो का, सांगते. बरं, त्याआधी आपण रंगांचं कॉम्बिनेशन ठरवूयात. ओके? ऑरेंज आणि ब्लू माझे फेवरेट. ओके, तर मग आपण घेऊया ब्लू आणि ऑरेंज. यात तर आपण 2 पतंग बनवू शकतो, माहितीये? चला, आता पतंग कसा बनवायचा हे मी सांग.
काय काय अरे पतंग रे, तुला काय वाटलं? ओ नाही पतंगच क्यूट आहे खूप. आता आपला पतंग होतोय रेडी. बाबा, पण आपण मांजा कधी बांधायचा? मांजा सगळ्यात शेवटी. हो पण एकदम सांभाळू ना. नाही म्हणजे काय ना, मांजा जरी माझ्या हातात असला तरी पतंग किती वर जाईल ते तुमच्या आईवर डिपेंड करतं. का असं का? कारण माझी दोर तुमच्या हातात आहे. हे बघा, उगाच तुम्ही माझ्यावर ढकलू नका. तुमच्या बाबांना ना पतंगच उडवता येत नाही, माहितीये? ए हॅलो हॅलो, मला पतंग उडवता पण येतो आणि कापता पण येतो, कळलं ना? कापता येतो म्हणे. मी बिझी आहे म्हणून, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं पतंग कशी कापतात ते. लहानपणी ना मी पतंग चॅम्पियन होते, माहितीये का? एक्सक्यूज मी. तुम्हाला काय वाटतं? हा, मला कमी समजू नका तुम्ही. मी सुद्धा माझ्या एरियामध्ये ना. अरे आता भांडू नका, नाहीतर तुमच्या दोघांचं मत ना दुसराच कोणीतरी कापून टाके. आईने स्टोरी सांगितली ना तशी. दोघांचं भांडण तिसऱ्यांचं लाव. ऐकलं ना? आपला हा क्यूट पतंग कोणी कापायला नको. नाही कापणार, कारण आपलं प्रेम आहे ह्याच्यात आणि प्रेमात खूप ताकद असते. नक्की ना? 100%. आणि उद्या आपला हा पतंग आपल्या फॅमिलीला रिप्रेझेंट करणार आहे. काही झालं ना तरी कोणालाही मी तो कापूस देणार नाही. विशाखा, अगं मला ना ते, अगं काय विशाखा, काय पसारा मांडून ठेवलायस हा? तू काय आता साड्यांचं दुकान थाटणार आहेस? फालतू जोक करू नकोस हं. उद्या हळदी कुंकू आहे ना, त्यासाठी साडी सिलेक्ट करते. हे बरं आहे तुझं. इथे डोक्यावरती कर्जाचा डोंगर करून ठेवलायस. गुंड येत आहेत वसुलीला घरात, तुला पार्ट्या सुचत आहेत. हे बघ, हळदी कुंकू माझ्या मुलीच्या सासरी आहे, त्यामुळे मला तिकडे जायलाच लागेल, कळलं ना? आणि तसंही ना, कर्जाचा इश्यू ना आता ऑलमोस्ट सॉर्ट झालेला आहे. ऐक ऐक ऐक, तनयानी तिच्या सासूला घोळात घेतलंच आहे. अखिलशी बोलली ती पैशाविषयी आणि अखिल नक्की पैसे देणार आहे. सो डोंट वरी, ओके? तुला सांगते, माझी मुलगी ना खरंच हुशार आहे. बरं मला सांग, ही साडी कशी दिसते? ती नेसू उद्या? वा, काय तयारी चालली वाटतं. चला मॅडम, तुमचा टाइम संपत आलाय. पैसे कुठे आहेत? हे बघा, अजून थोडा वेळ आहे ना, म्हणजे मुदत शिल्लक आहे. मी देते ना पैसे तुम्हाला, थांबा ना थोडा वेळ तुम्ही. ठीक आहे, माझ्याकडे पण वेळ आहे. जा पैसे घेऊ ना, तोपर्यंत मी थांबतो. अगं ते इथेच थांबताय. एक मिनिट, ऐक ऐक, तू जरा त्यांचं चहा पाण्याची व्यवस्था करतोस का? ऐक ना, मी आलेच एक फोन करून. हा, तू जरा बघ. अगं विशाख, तुम्ही चहा कॉफी काही घेणार आहात? तुम्ही दिलं तर घेणार. हा, आणि हा, साखर कमी. हो का? बर. विशाखा, अगं जरा लवकर. हॅलो मम्मा, तुला माहिती उद्या खूप मज्जा येणार आहे. मी तर आकाश दादाला पण घरी थांबून घेतलंय. कशासाठी माहिती? त्यालाही कामाला लावणार आहे. अगो, तू हे ऐकल्यावर वसुवहिनीचा चेहरा बघायला पाहिजे होता. तू उद्या आली ना की मी तुला सगळं तुझ्या डोळ्यांनी दाखवते. बापरे, तू मला बोलू देणार आहेस का फक्त हळदी कुंकू करत बसणार आहेस? ऐक, मला सांग, पैशाची सोय होती की नाही? ऍक्च्युली नाही. म्हणजे अखिल नाही म्हणाला का? नाही, तसं नाही. मी बोललीच नाही अजून त्याच्याशी. अगं बोल ना, वाट कसली बघतेस तू? बच्चा तो वसिलीवाला घरी येऊन बसलाय.
आय नो ग, करते म्हटलं ना मी. मग अजूनपर्यंत का नाही केलीस, का नाही बोललीस? अगं मग तूच तर म्हणाली होतीस ना तुझ्या सासूला पटव आधी म्हणून. बर थांब, अखिल आला आत्ताच ऑफिसमधून, मी त्याच्याशी बोलते आणि तुला कळवते. तू लगेच बोल आणि कळव, ओके? हो लगेच. बाय. बाय. तनू, काय ग? काय झालं? कोणाचा फोन होता? मम्माचा फोन होता रे. बस डोकं खातीये माझं. झालंय काय पण? अरे ॲक्च्युली तिला कॅशची गरज आहे. नाही म्हणजे जास्त दिवसासाठी नको आहे, फक्त 4 दिवसाचा प्रश्न आहे. तिचे ते ट्रान्झॅक्शन्स अडकलेत ना, तर सिक्युरिटी म्हणून द्यायचे. म्हणून म्हणाली की अखिलला विचारतो हेल्प करेल का नाही, ती परत देणार आहे. मी म्हटलं बाबा नाही कशाला मी विचारू, उगाच मी नाही पडत या सगळ्याच्यामध्ये. नको, नाही. अगं मग असं का बोललीस? नाही बघ, त्यांना गरज असेल तर मी 4 दिवसांकरता त्यांना हेल्प करूच शकतो. किती हवेत? ॲक्च्युली अमाऊंट थोडी मोठी आहे. अच्छा, पण किती? 50 लाख. व्हॉट? एवढे? बेबी प्लीज, नाही नको ना म्हणून तू. मी नाही म्हणत नाहीये, पण मला याविषयी आकाशदादाशी बोलावं लागेल एकदम. आता आकाश दादाला कशाला? म्हणजे तू CEO आहेस ना. हो, पण अमाऊंट खूप मोठी आहे म्हणून. ओके फाईन, बोल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आकाश दादाला कळलं ना की त्या वसुवहिनीला पण कळणार, आणि मग ती 4 चौघात माझा इन्सल्ट करणार परत. चालणार आहे का तुला? कोर्स नाही चालणार मला, पण कम ऑन यार अखिल, आता मी आईंसाठी केवढं काय केलं, त्यांचा मेकओव्हर केला कशासाठी? त्या 4 चौघात मिरवता यावं म्हणून. ह्या गोष्टीमुळे फायनली त्यांचा राग जाईल. आणि मग हे पैशाचं परत सगळ्यांना घरात कळलं ना, तर वसुबाईनी परत सगळ्यांना माझ्याविषयी भडकवेल. बापरे, काय करू, मला काही कळत नाहीये. मम्माला तरी कसं नाही म्हणू. अखिल प्लीज तू काहीतरी कर ना अखिल, प्लीज. ओके. हे बघ, पण नक्की 4च दिवसांचा प्रश्न आहे ना? अखिल तुझा एवढाही विश्वास नाही माझ्यावर, तर मी एक काम करते, मी मम्माला सांगू ना तुला एक पोस्ट डेटेड चेकच द्यायला लावते, ठीक आहे? नाही, मग असं काही करू नको, त्यांना वाईट वाटेल. प्लीज असं काही करू नकोस. मी उद्या तुला देतो चेक, तू बँकेत जाऊन कॅश कर. रिअली? हां. थँक्यू बेबी. पण बँक एवढी कॅश देते का? हो, अगं आम्ही इव्हेंट्स करता कॅश विथड्रॉ करत असतोच ना, सो देतील ते, डोंट वरी. थँक्यू. व्यवस्था होतीये. हा, व्हायलाच पाहिजे. हो, मग तुम्ही अजूनही इथे म्हणजे? इथेच बसणार. जोपर्यंत माझे पैसे माझ्या हातात येत नाहीत तोपर्यंत मी इथेच बसणार. तुम्ही पैसे आणा, मी निघतो. अहो, मी म्हंटल ना तुम्हाला पैसे देते म्हणून, मग तुम्ही आता एक मिनिट. हा बच्चा बोल. मम्मा काम झालंय, अखिल उद्या चेक देतोय. नक्की? हो, मी उद्या सकाळी जाऊन बँकेत तो कॅश करते. तू एक काम कर, तिकडेच येऊन घेऊन जा. हो ठीक आहे. थँक गॉड. बरं चल, उद्या भेटूयात आपण. हा, बाय. बाय. आत्ताच मला कन्फर्मेशन मिळालं की उद्या नक्की पैसे मिळत आहेत मला. तुम्ही एक काम करता का, साधारण 12च्या आसपास येता का? मी तुम्हाला पैसे देते. असं काय बघताय तुम्ही? अहो मी खरंच सांगतेय. 12 वाजता. हां ठीक आहे, मग येतो. पण यावेळेस जर माझे पैसे नाही ना मिळाले मॅडम, तर हे घर मी माझ्या ताब्यात घेईन. कळलं? अहो मग नाही म्हणजे मी पैशांची व्यवस्था करा. अरे थँक गॉड. आता ना या पैशाची व्यवस्था करते, खरंच बरं वाटलं बा. होतंय सगळं, होईल नीट.
वसुंधरा अगं पिटके वहिनींना आमंत्रण दिलंस ना? हो वहिनी दिलं. त्यांना कशाला बोलवलं? अगं असं काय करतेस? दरवर्षी येतात ते आपल्याकडे हळदी कुंकवाला. हो, पण या वेळेचं हळदी कुंकू वेगळं आहे. म्हणजे नेहमीच्या लोकांना बोलवायचंच नाही? अगं मग त्यांना तुझा हा अवतार कसा दिसणार? तुम्ही चेष्टा करू नका, तसं काही नाहीये. ह्या वेळेला हळदी कुंकवाला आपल्याकडे क्लासवन माणसं येणार आहे. त्यांच्यामध्ये पिटके कशाला? त्यांना वेगळं बसवा. त्या सगळ्यांबरोबर नको. देवा सद्बुद्धी दे बाबा. काय रे? अरे पार्सल. अरे पण आम्ही मागवलंच नाहीये. अरे मी मागवलंय. घेऊन या, ठेवा इथे. हा सगळं आणा. आई ते वाण द्यायचं असतं ना, ते हे नाही म्हणजे गेस्टसाठी एक चांदीचा दिवा, कार्ड आणि स्पेशल गिफ्ट. आणि त्याचबरोबर मोठ्या बॉक्समध्ये तिळगुळाचे लाडू द्यायचे. काय ग? नाही काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का तुला? नाही काहीच नाही. अरे वा बरीच तयारी केली असता तू. थँक्यू बाबा. नाही मी काय म्हणतो, साध्या हळदी कुंकवासाठी एवढा खर्च म्हणजे जरा जास्त नाही वाटत? काय बिघडलं केला तर? आतापर्यंत कधी केला नाही आपण एवढा खर्च. आतापर्यंतचं आयुष्य सगळं गरजा भागवण्यातच गेलंय. आता हिला वाटलं की जरा सासूला मानपान द्यावा, तिची हौसमौज करावी, तर करू देत की. तसंही बाकीच्या दोन्ही सुना काय करतायत? एकीने तर अपमान करायचाच वसा घेतलाय. आता हिला वाटतंय जरा माझं कौतुक करावं, तर करू दे. जाऊ द्या आई, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमचं आज एवढं कौतुक होणार आहे ना, तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील. किती करतेस ग माझ्यासाठी. हाव, कर्तव्यच आहे माझं. भर खूप तयारी बाकी आहे. मी जरा जाऊन येते. हा आलेच. बाय एव्हरीवन. वहिनी तुळशीला बहुतेक पाणी द्यायचं राहिलं. मी आलेच. हा अगं पण आले लगेच येते बहीण. जास्त मूड खराब करून घेऊ नकोस ग, मेकअप खराब होईल. गप्पा बाबा चहा घ्या. हा हॅलो मम्मा, मी मोठी बॅग घेऊन बँकेत निघाली आहे. तू पण लवकरात लवकर ये. ओके बाय. एवढी मोठी बॅग घेऊन ही बँकेत का निघाली? आणि स्वतःच्या आईलाही बोलवून घेतलं. नक्कीच काहीतरी शिस्त आहे.